लाईफ सोल्युशन या व्यासपीठावर आपले स्वागत। मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सुखी जीवनाचे मार्ग। आज आपण एक रोमॅन्टिक विषयावर चर्चा करणार आहोत, कारण सुखी जीवनासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते व्यक्तीचं व्यक्तिमत्व, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी म्हणतो। आता ही पर्सनॅलिटी जी आहे ती पर्सनॅलिटी जशी असेल त्या व्यक्तीची तसा तिचा इतरांवर प्रभाव पडत असतो, आणि या प्रभावामुळे त्या व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्तीला जे सुख मिळतं ते त्याच्या पूर्णपणे व्यक्तिमत्वाच्या वर्तनावर असतं। आता जनरली मी खूप खोलवर सांगणार नाही की व्यक्तिमत्वाचे हे सिद्धांत वगैरे असं आपल्याला काही नाही, आपलं सहज आणि सोप्या पद्धतीनं जनरली व्यक्तिमत्व कसं असावं, तर व्यक्तिमत्व एक बाह्य स्वरूपाचं असतं आणि एक अंतर्गत स्वरूपाचं असतं। तर बाह्य व्यक्तिमत्वाला अंतर्गत जे गुण असतात त्याच्यावरून गती येत असते। जसं की अंतर्गत गुणामध्ये तुमची प्रेरणा आहे, मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो, तसंच तुमचा आत्मविश्वास ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो, या गोष्टी तुमच्या बाह्य वागण्यावर परिणाम करीत असतात। आणि बाह्य व्यक्तिमत्वामध्ये जनरली आपण पाहतो की तो व्यक्ती चालतो कसा। आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जागी उभा आहेत किंवा चालत आहेत त्यावेळेस समोरून येणारा जो व्यक्ती आहे तो जर व्यवस्थित शिस्तबद्ध चालत असेल तर आपण त्याच्याकडे पाहतो। तो जर आल्यानंतर अगदी व्यवस्थित बसत असेल, आता आजकाल आपण पाहतो की मोबाईल वगैरे पाहताना लोक बसण्याची जी शिस्त आहे तीच विसरून गेलेत। कुणी एक पाय वर करून बसणार, किंवा खुर्चीवर बसलं तर दोन्ही पाय वरी करून फोल्ड करून बसणार, किंवा मग पाय लांबून बसणार। ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत का, ह्या तुमच्या व्यक्तिमत्वात अतिशय नकारात्मक परिणाम टाकतात किंवा परिणाम करतात। त्यामुळं तुम्ही चाललं व्यवस्थित पाहिजे, बसलं व्यवस्थित पाहिजे, आणि जो तिसरा भाग आहे तो संप्रेषणचा। आता बऱ्याच वेळेस लोक बोलतात आणि बोलत बोलतच एकाएकी हसायला सुरू करतात। म्हणजे नेमकं हसावं कुठं, रडावं कुठं, तुमच्या बोलण्यात चढ उतार कुठे असावा, या गोष्टी व्यक्तिमत्वाचा भाग आहेत। त्यामुळं तुम्ही इतरांना बोलताना स्पष्ट बोलता आलं पाहिजे। तुम्हाला जेही काही सांगायचंय ते स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे, अगदी कमी शब्दात सांगता आलं पाहिजे, तुमची वाक्यरचना व्यवस्थित पाहिजे, आणि तुम्हाला समोरच्याला बोलताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलता आली पाहिजे, तरच तुमचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी वाटेल। दुसरा भाग असा आहे की बऱ्याच वेळेला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की बाह्य व्यक्तिमत्वामध्ये तो सर्व जे, जसं की त्यामध्ये कपडे असतील, केस विंचरणे असेल, त्यामध्ये तो वापरणाऱ्या काही वस्तू असतील, ह्या सर्व गोष्टींचा त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो। म्हणून जसं की उदाहरणार्थ सांगतो की एकदम सडपातळ व्यक्ती, आणि सडपातळ व्यक्तीनं अगदी एकदम फिट कपडे घातले तर तो कसा दिसेल, जसं आपण एखादं कुठंतरी बुजगावून उभा करतो त्या पद्धतीनं दिसेल। त्यामुळं त्यानं कितीही चांगल्या पद्धतीनं बोललं किंवा चांगलं ज्ञानही सांगितलं तरी लोक ऐकून घेणार नाहीत। दुसरा भाग असा आहे, एखादा समजा थोडासा लठ्ठ व्यक्ती किंवा त्याला थोडा शरीरानं मोठा आहे, आपल्याला कोणाचं वैयक्तिक गोष्टीवर बोलणं नाहीये, पण त्याला काय साजल आणि त्याचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं प्रभावी दिसेल याबद्दल आपण सांगत आहोत। तर तो थोडासा लठ्ठ आहे तर त्यानं कसे थोडे स्लिम कपडे वापरले पाहिजेत, त्यानं अगदी त्याच्यापेक्षा जर ढिले कपडे वापरले तर त्याचं व्यक्तिमत्व अतिशय कसं दिसेल, विद्रूप दिसेल। त्यामुळं व्यक्तिमत्व जर प्रभावी करायचं असेल तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला शिस्तबद्ध चालता आलं पाहिजे,
तुम्हाला शिस्तबद्ध बसता आलं पाहिजे, तुम्हाला शिस्तबद्ध सर्व ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कपड्यासहित त्या व्यवस्थित स्वच्छ वगैरे घालता आल्या पाहिजेत। त्यामध्ये तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं संप्रेषण हे इतरांना कळण्यासारखं असलं पाहिजे। त्यामुळे त्यामध्ये शब्दफेक, वाक्यरचना, स्पष्टपणा आणि तुमची नजरेत नजर घालून बोलण्याची तयारी, या सर्व गोष्टीचा प्रभाव हा तुमच्या व्यक्तिमत्वावर पडतो। अशा पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व असावे आणि असं जर व्यक्तिमत्व असेल तर तुम्हाला दुःख हे होणारच नाही, कारण तुमचा व्यक्तिमत्वामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासामुळे तुम्हाला प्रत्येक यश मिळत जातं आणि प्रत्येक यश मिळाल्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि सुख मिळते। आज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा। आज येथे थांबू, आपण नंतर भेटू इतर एक समस्या घेऊन आणि त्याचे उत्तरे घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।